काय ग तुझी रोज रोजची नाटकी? घरी बसून काय काम असतात तुला? हा, देऊ का एक जानाटा? तुम्ही कमवताय म्हणून माझ्यावर रुबाब झाडू नका. दिवसभर मरमर राबते घरात म्हणून हे घरासारखं दिसतंय. 2 दिवस जर मी माहेरी गेले ना, अख्खं घराची अवस्था आहे ना कसरकुंडी सारखी होऊन जाईल. दरवेळेस काय ग, माहेरी जाईन माहेरी जाईन. 2,000 दिलं ना एखाद्या बाईला, ती पण घरासारखं घर स्वच्छ ठेवून काय? रोज रोजच्या किटकिटीने ना मला वैताग आलेला आहे. मी ह्या एक मिनिट सुद्धा मी ह्या घरात राहू शकणार नाही. आज आणि मला नाही, पण मला तुझी राहायचंच गरज नाहीये नाही. ना. जा, मी काय सांभाळू शकत नाही का घरी एकटा? आयला आज लय काम होतं. शिव, हा काय राडा केलाय बाळा? बाप रे. शिव, काय राडा केली बाळा? हा, सकाळी उगाच बायको संग भांडलो विनाकारण. बायको संग भांडलो नसतं, बायको माहेरी गेली नसती, आतापर्यंत घर माझं किती एकदम स्वच्छ स्वच्छ सकाळी दिसत होतं. आणि आता आलोय तर बघा, कामावर काम पण करा आणि घरी आले की घरातली बी कामं करा. उगाच बायकोला भांडलो. आता फोन करतो आणि बायकोला बोलून घेतो. सॉरी म्हणावं लागलं तरी चालन. सॉरी बोलल्याने काय आपण काय बारीक नाही होणार. पण बायको पाहिजे, बायकोशिवाय घराला घर पण नाही. हॅलो, अगं ऐक ना, सकाळी जरा मी तुला जास्तच बोललो. चुकलं माझं. बायको घरी नसली तर घराची काय दशा होती हे कळतंय मला. ऐक ना, राग सोड आणि ये ना प्लीज. प्लीज ये प्लीज. काय हो, माझ्याशिवाय एक दिवस पण नाही ना राहू शकले? नाही ना अगं, मला आणि आपल्या घराला तुझी खरंच खूप गरज आहे. तर मित्रांनो, तुम्ही ऑफिसला जाऊन नोकरी करता, काम करता, पण बायको सुद्धा दिवसभर घरामध्ये राबून घराला घर पण देत असते. त्यामुळं नवऱ्याने बायकोला कमी लेखू नये आणि बायकोने सुद्धा नवऱ्याला कमी लेखू नये. तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.